ऑर्डनन्समध्ये MTPF कारखान्यात आज सकाळी दूषित पाणी प्यायल्याने तब्बल 17 ते 18 कर्मचाऱ्यांना त्रास झाला। या सर्व कर्मचाऱ्यांवर सध्या ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे। कारखान्यातील कर्मचारी सकाळी नाश्ता केल्यानंतर कूलरचं पाणी प्यायले। काही वेळातच अनेकांना मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्याचे प्रकार सुरू झाले। या सर्व कर्मचाऱ्यांना ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर संबंधित कूलरची तपासणी केली असता फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचल्याचं आढळून आलं। तसंच कूलरची नियमित स्वच्छता आणि मेंटेनन्स न केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। सकाळी आम्ही नाश्ता करायला बसलो। नाश्ता केल्यानंतर तो कूलर मधलं पाणी पिलं। त्या पाण्यामध्ये मला एकेकाला अशा उलटी सारखं जाणवलं। एका पाठोपाठ एक असे सुरुवातीला 4 लोक गेले, नंतर 2 गेले, असं टोटल आता एका मागे 18 ते 20 लोक गेले। त्यानंतर आम्ही पाणी केली त्या कूलर। मी तर शेवटी आलो सेकंदात। नंतर त्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण जास्त आले आणि फिल्टरमध्ये खूप खराब पाणी होतं। पूर्ण ते जे फिल्टर होते ते पूर्ण मातीने भरलेले। 3 ते 4 कूलर बंद आहेत। एक कूलर चालू होता तोही खराब। त्याच्यात मोठमोठे खडे भेटले। साफ दाखवा अधिकाऱ्यांना वगैरे प्रशासनाला दाखवलं, त्यांनी चेक केलं। नंतर तेही लोक आले, परंतु साफ काय होत नव्हतं। त्याचे ते AMC संपलेले असं आम्हाला नंतर सांगण्यात आलं। किती लोकांना त्रास झाला? आता जवळपास 18 ते 20 लोकांना त्रास झाला। काय त्रास झाला? सगळ्यांना उलट्या आणि चक्करचा भाव। सर्व प्रायमरी स्टेजला आम्ही डिस्पेन्सरीत गेलो। डिस्पेन्सरीवाल्यांनी त्यांनी चेक केलं आणि डायरेक्ट इथं मेन हॉस्पिटलला घेऊन आलो। मेन हॉस्पिटलला आम्हाला डायरेक्ट ऍडमिट, शॉर्ट टर्म ऍडमिट होऊन हे सलाईन वगैरे चालू केलं। आता सध्या खिचडी वगैरे खायला दिली त्यांनी। तक्रार साहेब आमचे CGM साहेब जागेवर येऊन गेले, पाणी वगैरे करून गेले आणि सांगितलं की आम्ही थोडंसं AMC काय फिल्टरचं वगैरे ते करतो। नवीन सध्या टेम्पररी बेसवर पाण्याच्या बाटल्या आणि जार मागवलेले।